पाण्यात खेळणारी ही पेंग्विन पाहिल्यानंतर मन कसं प्रसन्न होतं नाही? आतापर्यंत फक्त टीव्हीवर दिसणारे हे पेंग्विन पक्षी मुंबई महापालिकेनं चक्क राणीच्या बागेत आणून दाखवले. त्यामुळे मुंबईकर काहीसे हरकून गेले असतील. पण त्याच राणीबागेची अवस्था पहा. तुटलेली बाकडं, उखडलेले पेवर ब्लॉक्स, झाडाचे पडझड झालेले कट्टे, लहान मुलांच्या खेळण्यांची तोडमोड, कुठे अस्ताव्यस्त, कुठे गायब कचरा पेट्या, अस्वल आणि हत्तीचे फक्त नामफलक. राणीच्या बागेत अनेक प्राण्यांचे पिंजरे रिकामीच आहेत. जिजामाता उद्यानाची व्यथा पाहायला मुंबई महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना फुरसत नाहीये. पेंग्विन आणण्यासाठी मात्र 20 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. केवळ आदित्य ठाकरेंचा हट्ट पुरवण्यासाठी पेंग्विन आणल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. कुणाचा तरी बालहट्ट पुरवणं हे आता महानगरपालिकेच्या कर्तव्यामध्ये अजून एक कर्तव्य ॲड झालंय का, असा प्रश्न इथे पडतो. आणि 14 कोटी 28 कोटी त्या पेंग्विनवर खर्च करायचे म्हणजे मला असं वाटतं की मुंबईकरांचा जो करदात्यांचा जो पैसा आहे त्याचा हा दुरुपयोग आहे. लालचे जे हसीन स्वप्न आहेत ते युवराजांना येत राहतात, शिवसेनेचे उद्धव साहेबांचे सुपुत्रांना, आणि त्यांची इच्छानुसार आज पेंग्विन आणण्यात आले असं माझं मत आहे. आणि काल पेंग्विन आल्यानंतर सर्वप्रथम दर्शनी जर कोणी केलं असेल तर आदित्य ठाकरेंनी केलं आहे. म्हणजे एका प्रकारे युवराजांचे शोक पाडण्याचं काम महानगरपालिका हे पूर्ण करते. आधी नाईट लाईफचा प्रस्ताव, मग ओपन जिमचा आग्रह आणि आता पेंग्विनचा हट्ट. या निमित्तानं शिवसेनेवर प्रहार करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. त्या पेंग्विनचा कमी जास्त काय झालं तर त्याचा जबाबदार कोण? तुम्ही मुंबईच्या करदात्यांचा पैसा तिथे वापरून त्या पेंग्विनचा इथे जगवताय. पण उद्या त्या बाकीचे जे प्राणी इथे वर्षानुवर्ष राहतात त्यांचा जबाबदारी तुम्ही घेत नाही आहात. ते ज्या अवस्थेमध्ये राहतात, त्यांचं खाणं, त्यांचे पिंजरे, याच्यामध्ये कोणच काय बोलायला तयार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी बाळहट्टाच्या पलीकडे काहीच नाही. 50 वर्षाची तुमची संघटना झाली, पण 50 वर्षाच्या माणसासारखं जगा तरी. अलीकडच्या काळात शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपनं पेंग्विनच्या मुद्द्यावरून मात्र सेनेची पाठराखण केली आहे. स्थायी समितीत एक भूमिका आणि मात्र बाहेर येऊन दुसरी भूमिका, हे योग्य नाही. मुंबई शहरामध्ये सगळ्याच गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. खड्डेही बुजवले पाहिजे, राणीबागेची दुरावस्था रिपेअर झाली पाहिजे. ह्या सगळ्याचे मताचे आम्ही आहोत. परंतु एखादा विषय पकडून त्याची फक्त निव्वळ टीका करणं हे योग्य नाही. ऐन पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबईची चंद्रनगरी झाली आहे. रस्ते, वीज, पाणी या किमान सुविधा देताना सत्ताधाऱ्यांची दमछाक होतीये. अशा परिस्थितीत केवळ पेंग्विन आणून राणीबाग जागतिक दर्जाचं प्राणी संग्रहालय बनणार आहे का? पेंग्विनवर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा राणीबागेत चांगल्या सुविधा देता आल्या नसत्या का? मुंबईच्या दमट हवामानात पेंग्विन नावाचे पांढरे हत्ती नीट पोचले जातील का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.